फ्रेंड्स, अभी हम लोग प्रेजेंट हैं पुणे में और पुणे कैंप चल रहा है। इसी सीरीज़ में लेडीज़ पेशेंट्स में एक पेशेंट है मिस बिंदु शास्त्री जी, और ये इनकी पहली सीटिंग है। तो सबसे पहले हम बिंदु जी को नमस्कार बिंदु जी। नमस्ते डॉक्टर। बताइए कब कैसे एवियन हुआ? आप मराठी में कंफर्टेबल हो तो मराठी में बताइएगा। ठीक है। और क्या क्या ट्रीटमेंट लिए है और फिर हमारे पास तक कैसे फ्रॉम द बिगिनिंग स्टार्टिंग से। यस, 2 वर्ष झालं मला एवियन डिटेक्ट झालेलं आहे आणि मी ॲलोपॅथीची 2-3 वेळा ट्रीटमेंट घेतलेली आहे। 2-3 डॉक्टरांना दाखवून आलेले, तर डॉक्टरांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता आणि सेकंड स्टेजला होता ज्यावेळेला मी MRI काढला त्यावेळेला। आणि नंतर माझ्या मुलीनं ऑनलाईन ह्या डॉक्टरांचं म्हणजे तिच्यापासून मला ही माहिती मिळाली। माझी मुलगी 1 वर्ष झालं म्हणते की तू आई हे कर म्हणून, परंतु मी काय एवढं सिरियसली घेतलं नाही ते। परंतु आत्ता तिनं पुण्याला ज्यावेळेला कॅम्प आला त्यावेळेला तिनं स्वतः माझं रजिस्ट्रेशन केलं, माझं म्हणजे दुखणं बघून। आणि इथं आल्यानंतर मला खूप रिलीफ मिळाला आणि एक आत्मविश्वास वाढला की ह्या दुखण्यातून आपण बरं होऊ शकतो। म्हणजे ऑपरेशनची काही गरज आहे असं मला वाटत नाही आहे। आणि डॉक्टरांनी खूप म्हणजे स्वतः पर्सनली ते आपल्याकडे लक्ष देत आहेत, आपले जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करत आहेत आणि छान म्हणजे मला खूप छान अनुभव आला। आणि मला आता एक आत्मविश्वास आलेला आहे की मी ह्या एवियनमधून अगदी व्यवस्थितपणे बरी होऊ शकते ऑपरेशनच्या शिवाय। आणि एक माझं स्वतः रोजची दिनचर्या मी व्यवस्थित करू शकते। मी जॉबला आहे त्याच्यामुळे जॉबचं आणि घरचं असं काही मी सगळं व्यवस्थित करू शकते, हा आत्मविश्वास मला आलेला आहे। त्याच्यासाठी मी डॉक्टरांची खूप आभारी आहे। थैंक यू डॉक्टर। थैंक यू। तो अच्छा, जो नए एवियन पेशेंट हैं उनको आप क्या सजेस्ट करना चाहेंगे? ये सजेस्ट करना चाहूँगी, जब मराठीत मी बोलते, एवियन ज्यावेळेला आपल्याला डिटेक्ट होतोय त्यावेळेला आपण लगेचच म्हणजे सिरियसली घेऊन एक आयुर्वेदिककडे वळलं पाहिजे। आणि एवियन म्हटलं की व्यायाम हा खूप गरजेचा आहे। आपण काय करतो, सुरुवातीला दुर्लक्ष करतोय आणि त्याच्यामुळं काय होतंय, आपली ग्रेड वाढतीये। तर ज्यावेळेला आपल्याला डिटेक्ट होतोय त्यावेळेला मी तर अगदी याच डॉक्टरांचा सल्ला देईन की या डॉक्टरांना पर्सनली आपण भेटलं पाहिजे। कारण जर आपण फर्स्ट आणि सेकंड ग्रेडला असू आणि आपल्याला डॉक्टरांची योग्य ट्रीटमेंट मिळाली तर आपण याच्यातून पूर्णपणे बरे होऊ शकतो असं म्हणजे मी तरी आता डॉक्टरांच्या ट्रीटमेंटवरून निश्चितच सांगू शकते। थैंक यू बहुत बहुत धन्यवाद आपका बिंदु जी। आई थिंक मराठी पेशेंट्स को तो काफ़ी अच्छे से समझ में आ गया होगा। थैंक यू।